नमस्कार, लोकात्म न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे अंबड येथून। शहरात पुन्हा चोरी, पोलिसांच्या हातावर घडी तोंडावर बोट। अंबड शहरात एक हप्त्यात पुन्हा एक चोरी झाली असून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे सामान्य नागरिक व व्यावसायिक त्रस्त झाले आहे। अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव मात्र शांत आहेत व उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खामी ते देखील काहीच कारवाई करीत नसल्याने दिवसांदिवस चोऱ्याचे प्रमाण वाढले आहे। या संदर्भात लोकात्मा न्यूजने बातमी देखील छापली होती, मात्र याचा काहीच परिणाम पोलिसांवर झालेला नाही। पोलीस चोऱ्यासाठी काही उपाययोजना का करत नाही असा सवाल नागरिकांच्या वतीने उपस्थित केला जात आहे। 15/11/2024 रोजी विनायक पिराजी चाप कानाडे, वय वर्ष 65, व्यवसाय विश्वकर्मा फर्निचरचे दुकान, राहणार अंबड, ठाकूरनगर अंबड, जिल्हा जालना यांनी पोलीस स्टेशन अंबड येथे तक्रार दिली। त्यात त्यांनी म्हणले आहे की दिनांक 12/11/2024 रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करून घरी गेले व रोजप्रमाणे दिनांक 13/11/2024 रोजी सकाळी घरी गेले असता गावातील सकाळी फिरणाऱ्या लोकांनी म्हणत होते की तहसील समोरील दुकान हे रात्रीच्या वेळी फुटले आहे। तेव्हा ते 6 वाजेच्या सुमारास त्यांचे फर्निचरचे दुकान जाऊन बघितले असता दुकानाचे लावलेले कुलूप तोडलेले दिसले व त्यांनी आत जाऊन पाहिले असता त्यांच्या वस्तू दिसून आल्या नाहीत। त्या कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून घेऊन गेले आहेत। त्यामध्ये ग्लाइंडर मशीन, ड्रिल मशीन, कटर ट्रेनिंग मशीन, एकूण किंमत 10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल 12/11/2024 रोजी 8:30 ते 13/11/2024 रोजी सकाळी 6 वाजेच्या पूर्वी ग्लाइंडर मशीन, ड्रिल मशीन, कटर मशीन, एक ट्रेनिंग मशीन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे। तसेच त्यांच्या शेजारी असणारे अभिजित भुजंगसिंग ठाकूर, राहणार जुना सरकारी दवाखाना रोड अंबड यांच्या बालाजी कोल्ड्रिंकचे शटर तोडून शटरचे नुकसान केले आहे व तसेच त्यांच्या शेजारी असणारे राजकुमार महाजन, राहणार ठाकूरनगर अंबड यांचे पान टपरी देखील कुलूप तोडून नुकसान केले आहे। अज्ञात चोरट्याविरुद्ध अंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संदर्भात लोकात्म न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींनी फिर्यादी विनायक पिराजी चाप कानाडे व तसेच इतर व्यापारी यांच्याशी संवाद साधला असता त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बघूयात काय म्हणाले। काय नाव सर आपलं? विनायक पिराजी चाप कानाडे। काय घटना घडली? 12 नोव्हेंबरच्या रात्री मी दुकान बंद करून घरी गेलो आणि सकाळी 5 ते 6च्या दरम्यान मला असं कळलं की जालना रोडवर काही दुकाने फुटल्या। मी जालना रोडवर आलो असताना माझ्या दुकानच्या जवळ आलो त्यावेळेस मला माझ्या दुकानचं गेटचं कुलूप फुटलेलं दिसलं, आपले दरवाजा उघडलेला दिसला आणि माझ्या दुकानातल्या जे कामाच्या उपयोगीच्या वस्तू आहेत त्या वस्तू मला दिसल्या नाही। त्यानंतर मी बाहेर येऊन पाहिलं तर एक आमच्या रंधा मशीनची एक मोटर बाहेर आणून टाकलेली दिसली आणि माझी एक अशी इच्छा आहे की बाबा माझ्यासारख्या गरीब माणसांनी ह्या गोष्टी आता पुन्हा पुन्हा विकत घेणं हे काही होणार नाही आणि माझ्यासारख्या अजून काही जे चोऱ्या झालेली जे लोक आहेत या लोकांच्या बी काही नुकसानी झालेल्या आहेत आणि या नुकसानी अशा होऊ नये, वारंवार या लोकांना त्रास होऊ नये म्हणून पोलिसनी याच्यावर लवकर निर्णय घ्यावा आणि त्या अशा भामट्या लोकांना पकडून आमच्यासारख्या गरिबाला न्याय द्यावा। काय नाव दादा आपलं? माझं नाव अभिजित ठाकूर। मी अंबड शहराचा रहिवासी असून माझी दुकान आहे। 2-3 दिवसात भरपूर चोऱ्या झाल्या। माझ्या दुकानाचं शटर उचलण्यात आलं, त्याच्यात माझं शटरचं भरपूर नुकसान झालं। तरी माझी विनंती आहे की बाबा पोलिसांनी जास्त वाढवण्यात यावी। अंबडचा व्यापारी नागरिक असल्यामुळे त्यांनी आम्हाला सहकार्य करावं। 2-3 दिवसात भरपूर चोऱ्या घडलेल्या आहेत। आमच्या एवढ्याच आधी 2-3 दुकानाच्या चोऱ्या झालेल्या आहेत आणि कंप्लेंट पण केलेली आहे पोलीस स्टेशन अंबडला। तर फक्त सहकार्य करावं, जास्त वाढावं पोलिसांनी, हीच आमची मागणी आहे।
काय सांगणार आता दादा? सर आमच्या शेजारी भरपूर चोऱ्या झाल्या, 1-2 दुकानं फुटल्या. अंबड शहरामध्ये 1 महिन्यापासून खूप चोऱ्या चालू आहे. तरी पोलिसांनी याच्यावर निरीक्षण करावे आणि रात्री बेरात्री बघा पोलिसांना, अशी आमची विनंती आहे. आणि मी एक व्यावसायिक आहे, छोटे मोठे उद्योग असते आमचे, तरी पोलीस कर्मचाऱ्यांनी याच्यावर लक्ष द्यावे. नमस्कार. लोकात्म न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड.